राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड मॉर्निंग. मी सुदेशना धुतमल. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स, आता बातमीपत्र विस्ताराने. मनमोहन सिंहाच्या घरी सीबीआयची धाड, कोळसा घोटाळा प्रकरणी चौकशी. मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी 5 जणांकडून 15 नामनिर्देशन पत्र. 25 जानेवारी रोजी फुले आंबेडकर विचारधारा पुरस्काराचे वितरण. नांदेड येथे अखिल भारतीय मराठा संत साहित्य संमेलन. मेंढला पाटीजवळ अपघात, 30 वर्षीय गंगाधर राऊतचा मृत्यू. कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची सीबीआयने चौकशी केली. या प्रकरणात सीबीआयने 2 दिवसापूर्वी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केल्याचं सांगण्यात येत आहे. तालाभिरा 2 कोळसा खाण लिलावाप्रकरणी मनमोहन सिंह यांची चौकशी झाली. या लिलावावेळी मनमोहन सिंह कोळसा मंत्री होते. हिंदाल्को कंपनीला नियम धाब्यावर बसून खाण परवाने देण्यात आल्याचा आरोप मनमोहन सिंह यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात तत्कालीन कोळसा मंत्र्याचीही चौकशी व्हावी असे आदेश स्पेशल कोर्टानेही दिले होते. त्यामुळे सीबीआयने चौकशी केली. या प्रकरणी सीबीआयला 27 जानेवारीला स्पेशल कोर्टात अहवाल सादर करायचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयने मनमोहन सिंह यांच्याकडे उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या 2 पत्रानंतर कोळसा मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांच्या घटनाक्रमाबाबत चौकशी केली. बिर्ला यांनी 7 मे 2005 आणि 17 जून 2005 रोजी तत्कालीन पंतप्रधानांना पत्र लिहून तालाभिरा कोळसा खाण हिंदाल्को कंपनीला देण्याचा आग्रह केला होता. महत्त्वाचं म्हणजे सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांनी या प्रकरणी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या चौकशीत तत्कालीन कोळसा मंत्र्याचाही समावेश व्हावा असं न्यायाधीशांनी सांगितलं होतं. भारत निवडणूक आयोगाने मुखेड विधानसभेचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानुसार दिनांक 19 जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र वितरण तसेच स्वीकृतीबाबत अधिसूचना जारी केलेली असून 91 मुखेड विधानसभा पोटनिवडणुकी अंतर्गत नामनिर्देशन स्वीकारण्याच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 20 रोजी डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड कमळेवाडी यांनी 4 अर्ज तर संभाजी गंगाराम लवटे उंद्री यांनी 2 अर्ज तसेच रामराव व्यंकटराव गाजेगावे बाराळी यांनी 2 अर्ज प्राप्त केले आहेत. अशा प्रकारे नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याच्या दुसऱ्या दिवशी 3 व्यक्तींनी 8 अर्ज प्राप्त केले असून आतापर्यंत 5 व्यक्तींनी 14 अर्ज प्राप्त केले असून नामनिर्देशन पत्र अद्याप कोणीही सादर केलेला नाही. विधानसभा पोटनिवडणुकी अंतर्गत निवडणूक खर्च निरीक्षक अरविंद कुमार चौरसिया यांनी 20 जानेवारी रोजी मुखेड येथे भेट देऊन निवडणूक विषयी कामाचा आढावा घेतला. नांदेड वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने श्री गुरु गोविंद सिंग महाराज नांदेड यात्री निवास गुरु ग्रंथ साहिब भवन येथे 4थे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक 7, 8 व 9 फेब्रुवारी 2015 या 3 दिवसीय संमेलन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्रकाश सिंग बादल, मुख्यमंत्री पंजाब राज्य, उद्घाटक माननीय देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, दिंडी सोहळा शुभारंभ माननीय राजकुमार बडोले, मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य, पंकजाताई पुंडे, मंत्री बबनराव लोणीकर, सांगता समारोप सोहळा माननीय शिवराज पाटील, राज्यपाल पंजाब राज्य माननीय रावसाहेब दानवे, मंत्री भारत सरकार खासदार डॉक्टर भालचंद्र मुनगेकर, माननीय खासदार अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष दिवाकर रावजी रावते, पालकमंत्री नांदेड. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव मोहिते यांच्यासह मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच. शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल. थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत. किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला.
दिवांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला. एक वेळेस नक्की भेट द्या. संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड. संपर्क 9921022221 9850 22 22 21 9970 94 33 87. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील आघाडीची संघटना म्हणून राज्यभर दबदबा असणाऱ्या फुले आंबेडकर विचारधारा या अराजकीय संघटनेच्या नांदेड शाखेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांच्या हस्ते येत्या 25 जानेवारी रोजी कुसुम सभागृहात या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा प्रमुख ND गवळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अर्धापूर जवळील मेंढला पाटीजवळ ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत देगाव येथील दुचाकीस्वार गंगाधर राऊत वय वर्ष 30 हा गंभीर जखमी झाला होता. नांदेड येथे शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मयत गंगाधर राऊत हा वसमत जिल्हा हिंगोली येथील आठवडी बाजारात भाजीपाला विकून दुचाकी क्रमांक MH 22AF 7980 वर बसून आपल्या गावाकडे येत होता. दुचाकी मेंढला पाटीजवळ येताच ऊसाची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MS 26K 5879 पाठीमागून जोराची धडक बसली. यात गंगाधर राऊत हा गंभीर जखमी होऊन मरण पावला. या प्रकरणी त्यांची पत्नी आशाबाई राऊत यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज असणारी काही वाढदिवस: चंद्रकांत महेंद्रे, पवन पोपसेटवार, संदीप चव्हाण, साईनाथ चेनाजूल, श्रीकांत वडजे या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. मनमोहन सिंहाच्या घरी CBIची धाड, कोळसा घोटाळा प्रकरणी चौकशी. मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी 5 जणांकडून 15 नामनिर्देशन पत्र. 25 जानेवारी रोजी फुले आंबेडकर विचारधारा पुरस्काराचे वितरण. नांदेड येथे अखिल भारतीय मराठा संत साहित्य संमेलन. मेंढला पाटीजवळ अपघात, 30 वर्षीय गंगाधर राऊतचा मृत्यू. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.